Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आणि खूप त्रास देतात का आम्हाला आता घरं पाहिजेत, आम्हाला दुकान वगैरे इथे नको, एवढ्या वर्षांनी कमवलं. अजून एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला अडथळा. सिडकोनी राहण्यासाठी दिलेली आहे. हे तुटपुंजे दुकानदार पुनर्बांधणीच्या कामामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करीत आहेत. काही लालची तुटपुंजा दुकानदारांच्या विरोधामुळे रहिवाशांचा जीव मुठीत. आणि आमची अशी इच्छा आहे की आमचे घर आम्हाला नवीन मिळावे. प्रत्येकांच्या घरांची सगळे कसे झाले ते एकदम. सिडको निर्मित घर राहण्यासाठी का व्यवसाय करण्यासाठी. आणि ह्यांना खरंच माहित नाही की आम्ही कशा हालतमध्ये राहतो. आज हे स्लॅब पडतो, ते स्लॅब पडतो, आमचं घर एवढी धोकादायक आहे. तुम्ही 8 दिवस आम्हाला इथे राहून दाखवा या घरामध्ये. उलटा चोर कोतवाल को डाटे. 648 लोकांचं नुकसान करू नका. का विरोध करताय तुम्ही खाली फुकट. आमच्या घरामध्ये या ना, इथे बघा आम्ही राहतोय कशा हालतमध्ये. घरं म्हणून घेतले आणि आता कमवून बसलेत चांगले. वाशी या ठिकाणी सेक्टर 9 मधील कैलाश शिखर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीमध्ये 648 लोक राहत होते. परंतु ही सोसायटी मोडकळीस आल्यामुळे या सोसायटीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील 400 रहिवाशांनी ती खाली गेली असून दुसऱ्या ठिकाणी राहायला देखील गेले आहे. परंतु काही तुटपुंजा दुकानदारामुळे या पुनर्निर्माण प्रकल्पाला अडथळा निर्माण होत आहे. या दुकानदारांच्या समोर पत्रा लावण्यासाठी कामगार गेले असता त्यांच्यावर दादागिरी या दुकानदारांनी केली आहे व पत्रे पायाने लाथाडून दिले आहेत. यावेळी सोसायटीमधील नागरिक त्या ठिकाणी उभे असताना त्यांच्या पायावर हे पत्रे पडले व त्यांना दुखापत झाल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी लावला आहे. या दुकानदाराने त्यांच्या मुलीवर जबरदस्ती सोसायटीमधील नागरिकांनी केला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वाशी पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एग्रीमेंट मिलेगा, सब लगाओ, हम सब देने को तैयार है. हमको एग्रीमेंट नहीं है, हम बड़ी पैसे से लिया है. एक एक रुपए जमा करके हमने दिए थे. तसेच कैलाश शिखर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील अध्यक्ष व नागरिकांनी सांगितले की मागच्या 30 ते 35 वर्षापासून आम्ही या मोडकळीस आलेल्या सोसायटीमध्ये जीव मुठीत धरून राहत आहोत आणि सिडकोने ही घरे राहण्यासाठी दिले की व्यवसाय करण्यासाठी. या दुकानदाराने आतापर्यंत पोट भरले. हा राहतो जैन 4 आणि घनसोलीला आणि व्यवसाय येथे करत आहे. त्यामुळे त्याला येथे राहण्याचा त्रास माहीत नाही आहे. काल आम्हाला सकाळी म्हणजे कळलं की हे लोक विरोध करतात आम्हाला पत्रे लावण्यासाठी. म्हणे आम्ही लावून देणार नाही, आमच्या दुकानाच्या समोर आम्ही पत्रे लावून देणार नाही तुम्ही काही केलं तरी. आणि तेव्हा आम्ही सगळ्या महिलाचा विषय गेलो तिथे बघायला. तेव्हा त्यांनी काय केलं की म्हणे पत्रे लावून देणारच नाही. ते पायाने त्यांनी पत्रे उडवले त्यांच्या मिसेसनी आणि त्यांनी पण, आणि लावूनच देत नव्हता तो. त्याने खूप आम्हाला अटापट केली, असं धक्काबुक्की केली त्याच्यामध्ये आणि सांगितलं की मी लावून देणार नाही, काही झालं तरी आम्ही करणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमच्यावरती केस टाकली, खोटी केस टाकली की आमच्या उलट त्यांच्याच मुलीने आमच्या दुसऱ्या मुलीला एका नखाने ओरबडलं आणि सांगितलं की आमच्या एका मुलाने अजून शर्टची कॉलर वगैरे पकडले, असं आमच्यावर आरोप केले त्यांनी. पण हे चुकीचं आहे. आमचे 600 लोक आहेत, ते सांगतील ती मुली कसे आहेत ते असे करणारी मुलं नाही आहेत. आणि त्यामुळे हे 3 जण फक्त आम्हाला लढत आहेत आणि खूप त्रास देतात का आम्हाला आता घरं पाहिजेत, आम्हाला दुकानं वगैरे इथे नको, एवढ्या वर्षांनी कमवलं खाल्लं भरपूर झालं, आता तरी त्यांनी सोडावं असं मला तरी वाटतंय. तर ते आता आम्हाला मुद्दामून काहीतरी केसमध्ये अडकवतात आणि आम्हाला त्रास देत आहेत. तर तुम्ही लवकर म्हणजे काहीतरी पर्याय हे करा पटापट. त्यांना दुकानं हवेत ना, त्यांना एवढे वर्ष दुकानामध्ये कमाई मिळाली, ते राहत तर इथे नाही आहेत कोण. दुकानासाठी फक्त इथे येतात, राहत आहेत जैन 3 जैन 4 मध्ये राहत आहेत. आमच्या घरामध्ये या ना, इथे बघा आम्ही राहतोय कशा हालतमध्ये. कधी स्लॅब पडतोय, कधी होते, आज इथे होते, आज इथे काय होतंय हे ऐकून आम्हाला भीती वाटते. कधी आमच्यावर काही होऊ शकतं. आणि ही लोक दुकानं चालवण्यासाठी इथे कमवण्यासाठी येतात इथे आणि बाकीच्यांचा विचार करत नाही. 600 लोकांना काय तुम्ही त्रास देताय तुमच्यासाठी.
हे चुकीचं आहे. त्यांनी लवकर लवकर खाली करावं. आणि नाही ते आमच्यावरती आरोप करतात कोटे कोटी त्यांनी. स्वतः राहा नाही ते. तुम्ही, माझं मत एवढंच आहे की तुम्ही 8 दिवस आम्हाला इथे राहून दाखवा या घरामध्ये, तर आम्ही तुम्हाला बघतो. तुम्ही कमाईसाठी इथे येता आणि दुसऱ्यांना लोकांना त्रास देता, ही चुकीची गोष्ट आहे. हो, एकदम चुकीचं आहे. असं काहीच झालं नाही. आम्ही स्वतः तिथे महिला सगळ्या आमच्या उपस्थित होत्या. असं काही झालं नाही. त्यांनी आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत अक्षरशः. उलट त्यांच्याच मुलीने त्या मुलीवरती नखं वगैरे ओरबडली. आम्ही ते जेंट्स लोकांना पुढे जाऊन देतच नव्हतो. आम्ही उलट महिलांनी सांगितलं तुम्ही मागे राहा, आम्ही त्यांच्याशी बोलतो काय बोलायचं ते. पण हे खोटे आरोप करून आम्हाला केसमध्ये फसवतंय. कैलास शिखर सोसायटीमधून बोलतोय आम्ही. आज 20 वर्षापासून आम्ही लढतोय घरांसाठी. आमचं घराचं स्वप्न होतं. आमचं किशोर पाटकर साहेबांनी आज आमच्या घराचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. हे निस्वार्थी लोक असतात ना, ह्यांनी 30 वर्ष कमवले आहेत दुकानं टाकून. ह्यांनी सिडकोनी घरं ही राहण्यासाठी दिलेले आहेत, त्यांना बिझनेस करण्यासाठी दिले नाहीत, कमर्शियल करण्यासाठी दिली नाही. सिडकोनी फक्त त्यांना घरं राहण्यासाठी दिली आहेत. आणि आम्हाला सिडकोमधून परमिशन, आमच्या 648 लोकांची परमिशन आहे की त्यांनी आम्हाला इथे टावर बांधण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे ह्याने आम्हाला, की तुम्ही गो ऑन करा. DA आमचा झाला फायनल, तरी याचं काय नाही. आणि आता हा काय म्हणतो आम्हाला हे करायचं आहे म्हणून. आता तो अगेन्स्ट का होतोय आमच्या असं. आणि त्या दिवशी पण काही नाही. तो आता बघा इथून सगळे रॉड लागलेले होते, तर त्याला रॉड ते लावत होतो. आम्ही काहीच बोललो नाही त्याला की इथे. तोच म्हणे नाही अभी लगाने का नाही रॉड, इधर मेरा भाई आने दो, मेरा भाभी आने दो, तभी रॉड लगाओ. आम्ही काहीच त्याचं ऑब्जेक्शन नव्हतं. आमच्या इथे भरपूर जनता, आणि हा वनमॅनचा हाच स्वतः सगळ्यांना भडकवतोय. एकटाच तो भडकवतो इथं तिघांना. तर तिघांना काय, हे घरं सिडकोनी राहण्यासाठी दिलेली आहे, ती काय कमर्शियलसाठी नाही. 30 वर्ष त्यांनी खूप भाडं खाल्लेलं आहे. 30 वर्षात त्यांनी खूप भाडं खाल्लेलं आहे. 30-30 हजाराप्रमाणे भाडं. आता त्यांची पोटं भरली आहे आणि ते स्वतः इथे राहत नाहीत. मेन ते राहतात जयंत्रीला वगैरे. त्यांना दुकानं हवी आहेत. दुकानं कशी मिळणार? 34,200चं घर आहे, त्यांना दुकानं कशी मिळणार आहेत? हे घर राहण्यासाठी दिलेलं आहे त्यांना. आणि आमच्या ऑलरेडी सगळ्या परमिशन आहे तिथे, त्यामुळे आमचं काही इश्यूज नाही आहे. तो साप खोटा आहे. तो त्यांनीच फुकट आमच्यावर ब्लेम केलेला आहे. तो त्यांनी साप खोटा केलेला आहे. मी या सोसायटीमध्ये गेल्या 30 वर्षापासून राहत आहे. गेल्या 30 वर्षापासून राहत असताना आमची ही घरं मोडकळीस आली. त्याच्यासाठी आम्ही गेल्या 20 वर्षापासून सिडको प्रशासनाकडे, नवी मुंबई महानगरपालिकेकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून आमच्या नवीन घरासाठी परवानग्या आणलेल्या आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या मिळालेल्या आहेत. आणि आत्ता आम्हाला बांधकामासाठी परवानगी मिळालेली असताना हे तुटपुंजे दुकानदार आमच्या कामामध्ये, पुनर्बांधणीच्या कामामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या 20 वर्षापासून यांनी आपल्या स्वतः तर इथे ते दुकान चालवत नाहीत, स्वतः इथे राहत नाहीत, मात्र आपली दुकानं भाड्याने देऊन यांनी गडगंज संपत्ती कमावलेली आहे. आणि इथल्या गोरगरीब माणसांची घरे नवीन बनण्यासाठी ते अडथळा निर्माण करत आहेत. हे पूर्णतः चुकीचं आहे. मी इथल्या रहिवाशांनी सुद्धा आमच्या बांधकामाला पूर्ण परवानगी दिलेली आहे. नुकतीच इथल्या 400 लोकांनी आपली घरं खाली केलेली आहेत आणि ते घनसोली येथे तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी गेलेले आहेत. हे सर्व आमचं काम सुरळीत चालू असताना या 1-2 दुकानदार मात्र आमच्या कामामध्ये खोडा घालत आहेत. मी सर्व रहिवाशांच्या वतीने त्यांना विनंती करतो, आमचं काम होऊ द्या. आमच्या घरांना तुम्ही कोणताही अडथळा निर्माण करू नका. तुम्ही इथे राहायला या, आम्ही तुमचं स्वागत करू. मात्र दुकानासाठी तुम्ही इथे आमचं 648 लोकांचं नुकसान करू नका. आमचं घर होण्यासाठी थांबवू नका. मी तो व्हिडिओ पाहिला, त्यावेळेला मी नव्हतो, पण त्या व्हिडिओमध्ये मला दिसतोय एक माणूस सर्व रहिवाशांशी भांडत होते. आम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यावेळेला त्या प्रकाराच्या वेळेला मी नव्हतो, मी हजर नव्हतो. मी कैलास अपार्टमेंट JN 1 मध्ये राहते. माझी बहीण राहत होती 40 वर्षापासून. ती आता वारली. तिची इच्छा होती की हे घर झाले पाहिजे. तेव्हा ती मीटिंगमध्ये आधी यायची, सर्वांना माहिती येते. तेवढ्या वर्षापासून 20 वर्ष हे काम रखडून राहिलं. तर आता जे चालू केलं आहे तर ते काम पूर्ण व्हावं. आणि आमची अशी इच्छा आहे की आमचे घरं आम्हाला नवीन मिळावे. आम्हाला ते पाऊस पडला तेव्हा खूप अडचण झाली. आतापर्यंत आमच्या घरामध्ये असे मोठे मोठे हे पडलेले आहे, खाली माती पडते गॅसवर. नाही, विरोध आम्हाला मंजूर नाही. आम्हाला घरं पाहिजे आमचे. काम लवकरात लवकर करून देण्याची विनंती करावी. आज 30-35 वर्ष झाले आम्ही इथे राहतो. सगळे घरं मोडकळीला येऊन पडायला आलेले आहेत. प्रत्येकांच्या घरात डबळे पडलेले आहेत. आणि हा एकटा दुकानवाला अडून बसलाय, सगळ्यांना शिकवून ठेवलाय बाकीच्या दुकानदारांना की दुकानं खाली करायचं नाही म्हणून.
आणि आमची परिस्थिती येऊन बघा, प्रत्येकांच्या घरांची सगळे कसे झाले ते एकदम, ते ऐकायला तयार नाही आहे. पोलीस स्टेशनपर्यंत आमची गोष्ट गेलेली आहे. आणि काय केलं तर तो काय ऐकायला तयार नाही. आणि दोघा तिघांना भारी शिकवून ठेवला आहे. तो लावलेला पाईप पायाने तोडून टाकला तो, आणि पत्रे लावायला देत नाही आहे. फुकट आणीबाणी करत आहे तो. त्याच्यामध्ये काही दम नाही आहे. फुकट तर तो दोघा तिघांना शिकवून ठेवून तो भांडायला तयार होऊन बसलाय. आणि पत्रे लावायला म्हणून देत नाही. म्हणतो माल भरले, 2 लाख रुपये द्या, फुकटचे नखरे करत आहे तो. नाही, आमचं काही अडणार नाही आहे. 500 माणसांसाठी काय हे 2-4 जणांसाठी काय ते काम अडणार नाही. आमचं काम होणार. घरं म्हणून घेतलेत आणि आता कमवून बसलेत चांगले. आता दुकान खाली करायचं म्हणजे त्यांच्या जीवावर आलेलं आहे. काल काय नाही, त्या लोकांनी जाणून बुजून असं आळ घातलेत आमच्या मुलांवरती वगैरे. असं हात उचलला, हे उचलला, ह्याच्यात काही हे नाही. इतके 100-400-500 माणसं बघत होते रस्त्यावर. ते खरं काय ते खरं माहिती आहे कोणाला. ज्या माणसावर पोस्कोचा गुन्हा नोंद झाला आहे त्याच्या मुलीने समोरच्याचे आरोप खोडत सांगितले की माझे पप्पा इतक्या सगळे नागरिक व मी माझी आई समोर असताना असे वागतील का? हे सर्व खोटं आहे. आम्ही पण त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांना दुकान खाली करायचं नाही, उलट ते आमच्याकडून मुलीच्या शिक्षणासाठी 2 लाख मागत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे पाहिजे. येथील नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. मी पवित्रा जाधव. मी त्या दिवशी खूप घाण इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. खूप घाणेरडं ब्लेम केलं गेलं दुकानवाल्याकडनं. ॲक्च्युली झालं काय सीन, तो सकाळपासून तो सकाळपासून त्रास देत होता कामगारांना की पत्रा माझ्या दुकानासमोर लावू नका. मग सगळ्या लेडीज बोलल्या चल आपण त्याच्या बायकोला समजवू करून. तर समजवण्यासाठी या सगळ्या लेडीज गेल्या. तर ती दादागिरी करायला लागली. तो तिचा नवरा इथे बी लावून देणारच नाही, बघू कसं लावता तुम्ही, दादागिरीच करायला लागला. आणि हे असं बोलणं चालू होतं. आणि त्याचा मोठा भाऊ आला आणि तो आला आणि त्यांनी रॉड अशा जोरात फोर्सनी धकलं की जे लेडीज होत्या सोसायटीच्या सगळ्यांच्या पायात तो रॉड पडला. ह्यांनी उलट या लेडीजांना हॅरॅसमेंट केलं आणि ह्यांनी उलटी केस आमच्यावर केली की आम्ही त्याला हॅरॅस केलं. आणि त्यांनी माझ्या डॅडवर पण हॅरॅसमेंट केस लावली आहे. पण हे चुकीचं आहे. मी तिथे असताना, माझी मम्मा तिथे असताना माझे पप्पा असे करतील का? चुकीचा हा आरोप त्यांनी लावलेला आहे. आधी तो काय सांगत होता की मला इथे मला दुकान पाहिजे. आता तो काय सांगतोय मला रिडेव्हलपमेंटला काही तक्रार नाही आहे. आणि त्याची मुलगी त्या दिवशी भांडता गेली, मला 2 लाख द्या माझ्या एज्युकेशनसाठी, मग आम्ही दुकान सोडू. म्हणजे हे पैसे खाण्यासाठी हे असं करतायत की ह्यांना खरंच विरोध आहे की खरंच दुकान पाहिजे. आणि ह्यांना खरंच माहीत नाही की आम्ही कशा हालतमध्ये राहतो. आज हे स्लॅब पडतो, ते स्लॅब पडतो. आमचं घर एवढी धोकादायक आहे. 20 वर्षापासून आम्ही लढतोय आमच्या घरासाठी. आणि आज कुठे जाऊन हे होतंय, काम सुरू झालंय, तर हे लोक या कामासाठी अपोज करतात आम्हाला. आणि हे नको ते गेम खेळलं जाते. त्याला आता रिडेव्हलपमेंटमध्ये अपोज करायला भेटलं नाही म्हणून इकडच्या लोकांना त्रास देतो की ह्यांनी मला हॅरॅसमेंट केलं. आणि त्या दिवशी त्याची मुलगी पार्टी होती, तो आणि त्याची वाईफच बोलत होते. आणि त्यांनी केस चुकीची पोरीवर केली की पोरीला हॅरॅसमेंट केलं. पोरगी तर पार्टी होती, मग का असं त्यांनी करावं? वेगळं स्वरूप. आधी तो दुकानासाठी लढत होता, आता बोलतो मला दुकान नकोय. आता बोलतोय की त्याची मुलगी त्या दिवशी भांडताना बोलते मेरे एज्युकेशन के लिए 2 लाख दो फिर हम लोग खाली करते. त्याची वाईफ बोलते आम्ही 5 लाखाचं सामान भरलंय. म्हणजे यांची परिस्थिती चांगली आहे ना, मग हे का असे दुसऱ्यांना का त्रास देतात? 600 लोक जे धोकादायक इमारतीत राहतात, धोक्यात राहतात, त्यांना का त्रास देतात तुम्ही 2-3 जण दुकानासाठी? आणि ही खरं म्हणजे सिडकोनी राहण्यासाठी घर, ही रेसिडेन्शियल घर आहेत. मग काय हे लोक दुकानासाठी मागतायत? आणि एवढी वर्ष तुम्ही कमवलात, 25-30 वर्ष तुम्ही दुकानं टाकून उभेच आहात. मग आता तरी आमच्या कामाला द्या ना. का विरोध करताय तुम्ही? खाली फुकट. त्याला आता रिडेव्हलपमेंटमध्ये काय नाही भेटलं म्हणून इकडच्या लोकांना त्रास देतो. हॅरॅसमेंट केलं, हे केलं. चुकीचं म्हणजे चुकीचं सांगतोय तो सगळं. आणि तिथे सगळे असताना तिथे मार्केटमध्ये कमीत कमी आमचं सेक्टर 9च्या मार्केटमध्ये कमीत कमी 51 लोकांचा रश असतो डेली. आणि सोसायटीचे 51 मेंबर, असे 100 जणांसोबत असं कोणाला करेल का? हे खूप चुकीचा आरोप त्यांनी लावलेला आहे आमच्यासमोर. आणि त्याचे प्रूफ पण आहेत. त्यांनी पोलीस इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. लेट्स सी, होप की चांगलंच होईल. कारण आमच्याकडे प्रूफ आहे की नीट होईलच त्या गोष्टीवर. हां, आम्ही पण केली आहे तक्रार त्यांच्यावर. कारण त्यांनी एवढ्या फोर्सने रॉड लागला की महिलांचा पाय सुजलेलं. त्यांचं पण त्या दिवशी झालं मेडिकल चेकअप, पूर्ण पाय सुजलेलं. त्यांनी तो आला असं दादागिरी करत की मी कसं बघतो इथे कसं होईल, इथे पत्रा लावायचा नाही, मी 5 लाखाचं सामान भरलंय. म्हणजे त्याची दादागिरी चालू होती ही. त्याला समजवायला या महिला गेल्या तर तो दादागिरीच दाखवायला लागला महिला. आणि त्यांनी एवढ्या
एवढ्या फोर्सने तो रॉड मारला ना की ते त्यांच्या पायावरच पडलं. शिवसेना नेते व पुनर्विकास प्रकल्पामध्ये सगळ्यांची मदत करणारे किशोर पाटकर यांनी सांगितले की काही दुकानदारांमुळे या प्रकल्पामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्याच्या अडथळ्यामुळे काही होणार नाही आणि जो पोस्कोचा गुन्हा नोंद झाला आहे त्याची शहानिशा जरूर करू. ये कैलाश शिखर का डिमार्केशन ड्राइंग है. ये कैलाश शिखर सोसाइटी प्योर रेसिडेंशियल सोसाइटी है. उधर कुछ दुकानदारों ने इलीगल दुकान ग्राउंड फ्लोर पे खोल के रखे हुए हैं और लास्ट 20-25 साल से वो इलीगल दुकान से वो लोग पैसे कमा रहे हैं, जिसका सोसाइटी को कोई ऑब्जेक्शन नहीं था. लेकिन अब वो जो सोसाइटी है वो सोसाइटी डेंजरस डिक्लेयर करके C1 कैटेगरी में आ चुकी है और NMMC ने 1 बार 2 बार 3 बार 4 बार 5 बार उसको खाली करो, उसको डिमोलिश करो, ऐसा सोसाइटी को नोटिस निकाला हुआ है. और अगर तुम लोगों ने नहीं किया तो हम तुमको फाइन लगाएंगे, ऐसा उसको नोटिस निकाला हुआ है. प्लस उधर अभी C1 कैटेगरी में टोटल 648 लोग रह रहे थे लास्ट 3 महीने तक. अभी उसमें के करीब 500 लोग घर खाली करके जा चुके. बाकी के लोग 648 मेंबर है, तो बाकी के लोग घर ढूंढ के धीरे धीरे शिफ्ट हो रहे. उसमें 2 और 3 कुछ लोग हैं दुकानदार जिन्होंने इलीगल शॉप खोल के रखा है. वो लोग वहाँ पे जानबूझ के रीडेवलपमेंट में तकलीफ़ दे रहे हैं, बिल्डर को ब्लैकमेल कर रहे हैं और हम खाली नहीं करेंगे, हमको पैसा दो, हमको 1 करोड़ रुपए दो, हमारा दुकान खरीदो, नहीं तो हमको दुकान बांध के दो, ऐसा उनसे डिमांड कर रहे हैं. और रीडेवलपमेंट जो उस सोसाइटी की हो रही है वो रेसिडेंशियल पहले से होने के कारण उधर दुकान बांधने का परमिशन ही नहीं है DCR में. एज पर न्यू DCR शॉपिंग सिर्फ 30 मीटर के रोड पे ही अलाउड है. जब वहाँ शॉपिंग बनने ही नहीं वाली है तो ये इलीगल शॉप ओनर्स जो हैं वो मिल के ज़बरदस्ती दुकान का डिमांड कर रहे हैं और उधर पत्रे लगाने का काम लास्ट 6 महीने से हम लोग ने नोटिस भेजा. मैं सेक्रेटरी हूँ उस कंपाउंड का, दुकानदारों को कि भाई साहब खाली करो, अभी हम खाली करके जा रहे. वो खाली भी नहीं कर रहे, दुकान ही चलाते बैठे हैं. सोसाइटी के लोग काफ़ी चिड़े हुए हैं और अब सोसाइटी NMMC के लॉफुल ऑर्डर के हिसाब से जब उधर पत्रे लगाने का काम कर रही थी कि आदमी ने उधर लात मार के वो तोड़ना चालू किया. उसका वीडियो है. तब उधर वो लोग का आपस में झगड़ा हो गया, सोसाइटी की कमेटी का और उनका, जिनको वो गुंडे बोल रहे हैं. वो सारे वीडियो हमारे पास है. उधर की लेडीज़, उधर के सेक्रेटरी, माजी सेक्रेटरी सब उधर जाके उनको बोल रहे कि अभी हमारा घर बनने दो, हमारी मौत देखना चाहते हो क्या आप? हम इधर मर रहे हैं और आप इधर पैसे ही कमाते रहना चाहते हो. अभी इतने साल कमाया ना. तब अब उनकी बीवी उनसे ज़बरदस्ती झगड़ा करने लगी जो एडवोकेट है. फिर वहाँ से निकल के वो वाशी पुलिस स्टेशन गई उसकी दोनों लड़कियों के साथ. और उधर प्रकाश यादव जो उधर के एक सेक्रेटरी है, उसकी बीवी उधर है, उसकी बेटी उधर है 22-23 साल की, और इमरान की माँ उधर है, उसकी बहन उधर है. इसने जाके उधर झगड़ा करके इन्होंने मेरी बेटी पे सेक्सुअल असॉल्ट किया ऐसा आरोप लगा के उधर FIR कर दिया. और पुलिस ने फिर जब इतना बड़ा केस बनता है पॉस्को तो पुलिस को नेचुरली इन्वेस्टिगेशन करना पड़ता है. पुलिस ने रात को लेट दोनों के ऊपर FIR किया और अभी पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है कि इस लड़की के ऊपर किसी ने सही में ऐसा असॉल्ट किया है, उसके कपड़े किसने फाड़े, उसको किसने ऐसा असॉल्ट किया. ये सारे वीडियोस पुलिस मंगा रही है. पुलिस पूरी छानबीन करेगी अभी कि अगर ये फॉल्स कंप्लेंट हुआ और अगर कोई वीडियो में नहीं दिख रहा है ऐसा किसी ने नहीं किया तो जिन्होंने भी झूठा केस डाला है उसके ऊपर कार्रवाई होने ही वाली है. दूसरी बात, ये लोग जानबूझ के आर्यन बिल्डर के गुंडे बोल रहे. ये काम सोसाइटी कर रही है. जब बिल्डिंग तोड़ के हो जाएगी तब प्लॉट हमको बिल्डर को हैंड ओवर करना है. इनको लगता है हम बिल्डर का घड़ी घड़ी नाम लेंगे, उसकी बदनामी करेंगे तो बिल्डर आके हमको पैसे देगा, हमको कुछ देगा या हमसे नेगोशिएट करने आएगा. सोसाइटी पूरी ये इलीगल शॉप के अगेंस्ट है और सोसाइटी कभी भी इनको कोई भी दुकान हम बिल्डर को बाद में परमिट करेंगे ही नहीं. इनकी वजह से ही झगड़ा होता है. लोग उधर सब आ जाते हैं बाहर के लोग, सोसाइटी का कोई सिक्योरिटी नहीं देता है. सोसाइटी वालों का कहना है अभी हमारी सोसाइटी में दुकान चाहिए नहीं, इलीगल दुकान है वो भी बंद करो. लेकिन इन दुकानदारों को सोचना चाहिए
कि ये जो लोग इतने साल से सफ़र कर रहे हैं, C1 कैटेगरी में रह रहे हैं, अब इनकी जान के साथ हम नहीं खेल सकते। और जो वाइफ है वो तो वकील है ना, अगर उनका शॉप लीगल है तो कोर्ट में केस क्यों नहीं करती है कि हमारा शॉप ले लिया? उनको मालूम है मैं कोर्ट जाऊंगी तो फंसूंगी कि मैं हमारा दुकान ही खुद इलीगल है, और जानबूझ के वीडियो बना के किसी बुजुर्ग को खड़ा करके बोल रहे हमने पूरी मेहनत की कमाई डाली। सच्चाई ये नहीं है। उधर रेसिडेंशियली था, इन लोगों ने इलीगल शॉप खोला है, शॉप खोल के उनको NMMC की नोटिस आई है, और अब C1 कैटेगरी हो चुका है। NMMC को खाली करना ही है, हमको खाली करके देना ही है, क्योंकि अब इनके घर बनने जा रहे हैं। ये सारे प्रकार सब सोसाइटी में कुछ लोग मिलके करते हैं, उनको लगता है कि ऐसा करने से बिल्डर पैसा देगा। हमारा रिकॉर्ड है, हम दादागिरी को, झूठ को नहीं सहन करेंगे। हम लोग अगर कुछ देना ही है तो उधर के जो मूल रहवासी है उनको कॉर्पस फंड में ज़्यादा पैसा देंगे। हम इनको किसी को भी बिल्डर से पैसा लेने नहीं देंगे। हम लोग जो लीगल है वैसे ही जाएंगे। और इनमें अगर जरा भी सच्चाई है तो पेपर ला के दिखाओ ना कि ये दुकान हमने लीगली खोला हुआ है, और दुकान के बदले दुकान चाहिए। क्या इलीगल दुकान बांधेगा क्या बिल्डर इनके लिए? ये सारी झूठ बातें हैं, इसमें कोई सच्चाई नहीं है। और आप देखोगे वहाँ सब जो 550 लोग आज घर के बाहर गए, वो सब उधर रास्ते पे खड़े होने वाले अभी आके। हम भी वेट कर रहे हैं कि NMMC कब खाली करेगी, कब इनका लाइट पानी कनेक्शन करेगी। अब तो वहाँ कोई नहीं रहा है। जो थोड़े बहुत लोग हैं वो भी चले जा रहे हैं, इन्होंने भी पीसफुली वहाँ से चले जाना चाहिए। बोलने को बोलते हैं हमारा रीडेवलपमेंट को विरोध नहीं, बट इधर आके बैठते हैं, बिल्डर को मैसेज भेजते हैं कि हमारा दुकान आप खरीदो। बिल्डर क्यों खरीदेगा दुकान? क्यों लेगा उनका दुकान वो? ये सारा इनकी बनाए साजिश है, और झूठ ज़्यादा देर नहीं टिकता है। जैसे सब सोसाइटी में सबको घर लीगली खाली करना पड़ा, वैसा ही इन सबको लीगली खाली करना पड़ेगा। वहाँ अभी हम लोग सोसाइटी है रजिस्टर्ड, NMMC की ऑर्डर है हमारे पास, हम उसके हिसाब से अपनी कार्रवाई चालू ही रखेंगे। हम कोई दबाव में नहीं आएंगे। माजी सचिव उधर की जो जादव साहब है, और उधर एक इमरान है जो उनके ऊपर ही रहता है, उसके ऊपर ज़बरदस्ती वो खड़ा था बोल के इसकी बीवी ने उनके ऊपर केस डाला है। पुलिस ने सारे वीडियो हम लोग से मंगाए हैं। वो लोग ढूंढ रहे हैं कि इतना उधर गर्दी था, सारे सोसाइटी के लोग इकट्ठे थे, ऐसे टाइम पे अपने माँ बाप के सामने, अपनी बेटी के सामने, अपनी बीवी के सामने कोई सेक्सुअल असॉल्ट करता है क्या? जो ये केस लगा है, ये झूठ ज़्यादा टाइम नहीं चलेगा। सच का सच और झूठ का झूठ जल्दी हो जाएगा, आपको पता चलेगा। और इन लोग कहीं कंप्लेंट करने जाएंगे तो पहले उनको पूछा जाएगा भाई आपका दुकान लीगल है क्या, पहले वो पेपर दिखाओ। इसलिए लोग कहीं नहीं जा रहे, सिर्फ वीडियो बना के बिल्डर को बदनाम करने को देख रहे हैं। NMMC ने 5 बार नोटिस भेजा है, कार्रवाई करनी ही चाहिए थी, और अभी NMMC ने कार्रवाई नहीं की। हम NMMC के खिलाफ भी हाईकोर्ट जाएंगे और हम कोर्ट को बताएंगे, देखो ये घड़ी घड़ी पब्लिक के ऊपर डाल देती है और अपना भूल जाती है जिम्मेदारी, ये गलत है। सेम ऑर्डर हमको श्रद्धा में हुआ था, श्रद्धा में भी NMMC नोटिस निकालते बैठी थी। हम लोग यहाँ से उठ के हाई कोर्ट गए, बोला NMMC अपना ड्यूटी नहीं कर रही है, और घड़ी घड़ी हमको कोर्ट में आना पड़ रहा है। तब कोर्ट ने NMMC को बोला था पुलिस फोर्स लेके इनका खाली करो। सेम प्रोसीजर वहाँ होगा। और अगर ये दुकानदारों में सच्चाई है तो प्लीज़ गो टू द कोर्ट। आप कोर्ट जाइए, ये NMMC को बताइए हमारा लीगल दुकान है और हमको लीगल दुकान के बदले दुकान चाहिए। लगातार पुनर्विकास प्रकल्पामध्ये काही नागरिकांमुळे अडथळे निर्माण होत आहे, त्यामुळे वर्षानुवर्ष घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन हा करावा लागत आहे, जे की कोर्टाने जास्त लोकसंख्या असणाऱ्या लोकांच्या बाजूने निर्णय दिला आहे। त्यामुळे असे सारखे सारखे का होत आहे असे प्रश्न उभे राहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रासह प्रिया उस्मानचा रिपोर्ट, नवी मुंबई। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.